नमस्कार मित्रांनो, कशा आज शो केलाय बघा दारात. मस्त बाकी फुलाची झाड आणली ती आज गुलाबाची. आणि आज आपल्यात यायची ती कोणी यायची ती ग आता काय माहिती तू कशाचा एवढा बेत चालू केलाय. कांदा चिरतीया, टमाटी चिरतीया, कोथंबीर अलीकडे बघूल गचच भरलंय. आता काय अवघडच झालं बघ. तुला जवळ असून दिसना कशाचं मटण आणि मी लांब कसं सांगायचं तुला. तुम्हाला माहिती अगं ही चिकन आहे ग चिकन. हा असं झालं काय कसं आहे बघा, सकाळ सकाळ ताजा फ्रेश माल कापून आणलाय. ताजा कापून आणलाय फ्रेश माल आणलाय म्हणा की होय. कसं कळलं नाही फ्रेश ताजा माल कापून आणलाय. हो कोंबडी नाही कापून आणली. बरं असं द्या तुमचं असं तसं असं चालू आहे. ते बघा भाकरी इकडे बनवायला दुसरी भाकरी बनवायला लागली. तिला म्हटलं की भाकरी टाकून ना मी याची सामग्री तयार करतो. तिचा आहे उपास. ती कुठचा उपास मुक ह्याचा उपास आहे त्यामुळे ती बोलणार तुम्हाला कोणाला नाही बाई. चालू आहे ते भाकरी भाकरी करत असल्यावर तुम्ही सांगताय की आता एक एक बोलल्यावर ती गुरुवारला ही धरते ती गा, सोमवारचं व्यस्त होय तसलं. काय ते मनोरथ मनोरथ नाही वय. ती काय म्हणते ती दुसरं अजून काय तर आहे की मनोरथ म्हणजे कोणाला बोलायचं नाही, नुसतं खुनवायचं. हा रोज काय नुसतं असं खुनवा करायचं काय. हा अहो त्याला दुसरंच काय तर म्हणते ती पण माझ्या ध्यानात ये नाही आता. बरं असू द्या, काय म्हणतील ती म्हणतील. आज एवढा बेत केलाय कशा पैसे सांग मला पहिला तू. अहो, आज आपल्या घरी लय खास माणसं यायची इथे, खास पाहुणे यायचे इथे, आपल्यासाठी खास आहे ती एकदम खास. पण नेमकं खास कोण आहे ती काय कवा यायची ती दाजी तुमचं सांगा ना ती की. अहो काय मी मस्त म्हणतोय ती 10 वाजता येतो म्हणली होती. हा. फोन केल्यावर पंढरपूर मध्ये आहे म्हणते ती. आता कसं करायचं मग ती येस तर बघा आपल्या मकाच्या पिवळ्या चुटूक भाकरी टोपलं भरून शिना जुती घेते करून शिना. मी पण आपल्या काळ्या मसाल्याचं मटण घेते एकदम रगेल बनवून शिना. आणि चिकन पण आणि आणलंय. मटण आज 2 पद्धतीत बनवायचं आहे. होय मटण पण आणलंय चिकन पण आणलंय. 2 पद्धतीत 2 भाज्या बनवायच्या इथ्या. तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटतेली नेमकी कोण आहे ती काय आहे ती कुठं आले ती कशी आली कशी नाही पण सगळं काय असं ती व्यवस्थित सांगते तुम्हाला. बहिणीनं आपल्या जीवनात माणसं एकदम भारी भेटली ती बरगाची काय भेटली ती एकदम चांगली आहे ती. असतं प्रत्येकाच्या जीवनात अडचणी असते त्या मार्ग काढणारा आहे की भगवंत आपल्या संग. तुमच्या संग बोलत बोलत तेव्हा इकडे घेतलंय बारीक करून शिला अरे बारीक केलेला आणा की बाहेर. आणि लेकरासने शाळेत जावं म्हटलं तर लेकर म्हणली आजचे दिवस राहून ती घरी. आम्हाला पण त्यांना मम्मी बघायचंय. आम्ही त्यांना असं व्हिडिओ मध्ये बघतोय. आम्हाला पण असं रिअल त्यांना बघायचंय. तर पोरांचं घरात आज चालू आहे बघा, कोथंबीर आलं काय काय बारीक करायचं. तर बघूया घरात यांचं काय काय चालू आहे ते. आज इकडे बघा देवांना कशी फुलं हार एक नंबरच केलंय का नाही. अरे होतंय का नाही. तर आपल्याला इथं 2 माणसं लागते ती का लागते ती मिक्सरचं बटन झालंय खराब. त्यामुळे एक जण लागते खाली भांडं धरायला आणि एक जण लागतोय वर बटन दाबायला. काय काय बारीक केलंय. खोबरं लसूण अजून आलं नाही का. तर ओंकारच्या बी ध्यानात ये ना नेमकं काय काय बारीक केलंय ते. आणि इकडे कसं चालू आहे ग बशी कसं चालू आहे. तर चालू आहे इकडे बघा. अगं लेकर हाताखाली घेतलेली म्हणून पटा 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 कशी काम व्हायला लागली ती. सगळ्यांनाच कामं सांगितली ती सगळीच करते ती कामं. आता यायची ती आपल्या घरी एक खास खास पाहुणी म्हणल्यानंतर काय झालं तिथं वाटी पिटी होय. तर नका का तर काय करायला तसं कसं धुणार तर बेत केला तर चांगलाच करायचा. चांगला म्हणजे नाव काढलं पाहिजे असं करायचं. अहो सगळी नाव काढते ती सगळीच. पाहुणचार चांगला करायचा. आपल्याला जेवढं होता होईल एवढा चांगला करा होय जाते. तिचं कसं झालं माहिती ती का बोल नाही तिच्या डोळ्याला चावली गाणी त्यामुळे ती तोंड वर करत आहे. तिचा डोळा सुजला या. तसं काय नसतंय बहिणीनं. आता बघा आपण शेतात आहे म्हणल्यावर गांडी चावणार मावळाची माशी चावणार ही असं चालत राहतं व मग त्याला लाजून लपून चालतं का. तिनं 2 दिवस झाला व्हिडिओ पण टाकलं नाही तर का तर माझा डोळा सुजलाय म्हणून शिना डोळा सुजू द्या. मी आज येतच नव्हती पण तुम्ही लई केल्यामुळे आली. तिनं नसती आली म्हणजे तिच्या झिंजाला काढच बांधलं असतं बघा. ती नसती आली म्हणजे
अगं कांदा आता स्वस्त नाही तर महाग झाले तर रानात लावून बांधलं असतं शेतीच्या खरंच डोळ्याला बघा गाडणी चावली बहिणीनं चेष्टा करत नाही खरंच चावली हा. डाव्या डोळ्याला 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 आणि ज्यावेळेस ती चावली त्यावेळेस मला माहिती नव्हतं पण ज्यावेळेस मी तिला शाखा द्यायला गेली काय तर सांगायला गेली तेव्हा बघितलं तेव्हा तिचा डोळा गचमूत जाता काटा कुठं आहे का बघितलं पण कुठं काटा नव्हता ती डोळ्याला अलवार जागा असते ना त्यामुळे सुस्त या तर आता ही घेऊया एक सगळं एकत्रच घेऊया बारीक करून हा एकत्रच बारीक कुटून घे आणि परत तेलात मस्त बाकी जरा वेळ भाजलं म्हणजे होऊन जात ते तर एवढा बाबा हा करून घेते त्यांची लेकरं ही आहेत ती त्यांना मिठाचं करायचं वेगवेगळं आ? भात वैसा करायचा राईस चांगल्या तांदळाचा रोज घरी कसं काय असं ना पाहिजे ना आपण गरीब आहे पण जे आपल्या घरी येते ती का नाही त्यांचा पाहुणचार एकदम चांगला झाला पाहिजे ना. अहो आम्ही पैशानं गरीब आहे पण मनानं भरपूर श्रीमंत आहे एखादा गरीब येऊ द्या पण आपल्यासारखाच कोणीही कसाही येऊ द्या आपल्यासारखंच आहे बहिणीनं किती जरी पैशानं माणूस मोठा असलं तरी शेवटी ज्वारीची भाकर कालवणच त्याला खावं लागणार आहे पैसे तर खावं लागणार नाही तर मग कशाला भेदभाव करायचा सांगा बरं पण तसं नाही आजकाल कसं आहे बरं का मित्रांनो खरं सांगायचं जी ज्याच्याकडे म्हणजे पैसा आहे त्या व्यक्तीकडे गर्व जास्त आहे हो गर्व गरीबाला सारखं टोचून बोलणं कमीपणा दाखवणं कमी लेखणं माणसानं आयुष्यात ही करू नये आज गरीब जी माणूस आहे ती उद्या त्याच्यापेक्षा 4 पटीने श्रीमंत होतोय आणि होतोच पण त्यावेळेस ते माणूस म्हणत नाही की बाबा ह्या माणसानं मला कमी लेखलं होतं म्हणून मी याला असं करीन आयुष्यात ती कधीही करत नाही कारण त्याला गरिबीची जाण असते गरिबीतनं ती वर निघालेला आहे गरिबी काय असते ती त्याला चांगलं माहिती आहे गरिबीतनं वर निघालेली असते ती तरी त्या व्यक्तीला जाणीव नसते उदाहरण आपल्यावर घ्या आपल्या वेळ आली आपलं अहो ते एकच बेकार असला म्हणून सगळं नसते ती तशी एवढा आहे ती. सगळी कशी नसते ती जे आणाला महाग होता ते माणूस आज त्याकडे भरमसाठ झालं म्हणून ती माणसाला ओळखना बी ओळख बी देणार पैसा ही 4 दिवसाचा पाहुणा आहे आज हाय तर उद्या नाही माणुसकी सगळ्यात मोठी आहे जेवढी माणुसकी हाय त्याच्यापेक्षा अनमोल दुसरं काय नाही तुमच्या पैशाची किंमत केवढी मोल आहे तिथं जाऊ द्या तुमच्या संग बोलत बोलत ह्या इकडे चिकन पण घेतलं बारीक करून शिना सगळं ह्यांनी बारीकच करून आणलंय बरं का मी काय त्याला सांगितलं नाही मी फक्त जिथं आपण माळवं घेतो त्याला फोन करायला लावला होता त्यानं तिथं जास्त तयार करून ठेवायला लावलं नाही ना पीस आणि मेन म्हणजे ह्यांनी काय केलंय पोकळ निमन हाडकाचं निम आणलंय त्यामुळे एक चांगलं काय झालं दादू पोकळ खात नाही त्याला किती हाडकं चांगलं केलं ती आणलं तिला टेन्शन असतं वाढलं की मला नका हे मला नका ते असलं वेगळं करून द्यायचे त्याला दिलं का नाही की टेन्शन राहत नाही माणसाला झाल्या तुझ्या भाकरी किती झाल्या मग भाकरी भाकरीचं टोपलं तर गच्च भरले भाकरी कशा येते बघा आमच्या स्वतःच्या कमेंट मध्ये सांगा अहो एका भाकरीतच बस म्हणायची बारी आहे बारकी आहे काय भाकर पण पातळ आहे असं गाणी. तिला भ्या वाटायला लागलं बहिणीनं पातळ भाकर आहे पण रुंदीनं मोठी अशाच भाकरी असते त्या कशा त्या भाकरी दाखव हातात घेऊन शिना गावाकडली भाकर अशीच असते हो मोर दाखव तरी ही पातळ आहे त्या गावाकडे जाड भाकरी करते ती नाही गावाकडे करत होती आता आता जुन्या बाया करत होत्या आता नाही त्या करत नाही कारण पहिलं कसं लागायचं आपण कसं माहिती भाजी भरपूर करायची आणि जाड भाकरी करायची 1 2 3 भाकरी तसल्या आणल्या जुन्या माणसानी भूकच लागत की दिवसभर कुठं बी जाऊन येऊ द्या अजिबात जेवण मागत नव्हती आता जुनी माणसं राहिली दिवस आहे नाजूक खाणं पाहिजे पण तसं पण नाही बरं का पाहुणा आपल्या तेच आहे म्हणल्यावर आपण करावं लागतं रोज घरी कसं का असं ना